सोनापाडा आणि त्यांच्या विरुद्ध हिंदवी युवा प्रतिष्ठान काले 3-1 गेम प्ले. पहिला बॉल यॉर्कर आणि त्या यॉर्करवरती एक सिंगल पूर्ण झाली आहे आणि बाईटच्या स्वरूपात ही सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आली आहे. एका धावेच्या मदतीनं डावाला झाली आहे सुरुवात. समी पाटील आणि त्याच्या सोबतीनं योगेश पाटीलला आपण पाहतोय. आज खासदार चषक 6 षटकांचा सामना खरं तर फार मिस करत असेल टीम सोनापाडा. दत्ता ठाकूरला सलामीला येऊन योगेश पाटील दत्ता ठाकूर यांच्यामध्ये अनेक शतकी भागीदारी देखील आपण पाहिलेत. मात्र तो दुखापतग्रस्त आहे. त्याच्या जागेवरती समीर पाटीलला प्रमोट करण्यात आला ॲज अ ओपनर. सिंगलनं डावाला झाली सुरुवात. व्यासपीठावरती फार मोठ्या संख्येनं मान्यवर मॅच एन्जॉय करतात. सिद्धेशदा पाटील आहेत, त्याचबरोबरीनं त्यांचा मित्र परिवार आहे. एवन जोडीवरती प्रेम करणारी मान्यवरांची फार मोठी यादी आहे आणि ते सगळे व्यासपीठावरती एन्जॉय करतात. केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अगदी या पंचक्रोशीला आणि भिवंडीला दिल्ली दरबारी देखील एक फार मोठं वैभवशाली नाव ज्या व्यक्तिमत्वानं मिळवून दिलं त्या व्यक्तिमत्वाच्या सन्मानार्थ भिवंडी सजली आहे क्रिकेटच्या रंगात. लोबा फुलटॉस होता. बॅटची बाहेरची कडा. आउटफिट फास्ट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूवरती आलेत. तोपर्यंत मेल रन या ठिकाणी एक ऑन दी मार्क. योगेश पाटील त्याच्या डावाची देखील झाली आहे इथे सुरुवात. टीमची टोटल अगदी संत आणि सावध तुम्हाला पाहायला मिळते आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम बाबाज ग्रुप सोनापाडा क्रिकेट संघाची 6 षटकांचा सामना आहे. सुरुवात जरी शांत झाली, शेवट कसा असेल त्यावरती भरपूर काही अवलंबून असणाऱ्या या मॅचमध्ये. वाईड यॉर्कर चॉप करायचं होतं, गल्लीमधनं बाहेर पाठवायचं होता बॉल. फक्त एकच धाव, फक्त एकच लक्षात ठेवायचं. जोपर्यंत बघितलेलं स्वप्न पूर्ण होत नाही ना तोपर्यंत माघार ही मात्र मोहीच घ्यायची नाही. कारण जोपर्यंत तुम्ही मैदानाच्या आत आहात तोपर्यंत प्रतिस्पर्धी संघानं जिंकण्याची स्वप्न देखील नाही पाहिली पाहिजेत. असं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आत या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये खेळायचं. शरद पाटील फटका चांगला इनसाइड आउट लॉंग ऑफला. सुरेश रैना स्टाईल बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार की षटकार आणि अंपायर जय पवार सरांचा इशारा आलाय. 4 धावा मिळतील सोनापाडा क्रिकेट संघाला. प्रशांत पाटीलचा पाटीलचा जीव की प्राण. सुमित पाटीलचा प्रेरणास्थान. सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. हे मन जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ. साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्हा सहाय्य आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री. अगदी बरोबर आहे. या संगीतातला शब्दनी शब्द आहे ना तो तितकासा खरा है. सफल राजा वही होता है जिसे पता होता है कि जनता को क्या चाहिए और किस चीज़ की ज़रूरत है. तर जनतेच्या गोरगरिबांच्या सगळ्या गरजा पूर्ण करणारं नाव म्हणजेच कपिलजी पाटील साहेब. आणि 2009च्या झेडपी कपमध्ये ज्यावेळी क्रिकेट स्पर्धा सुरू झाली त्यावेळी एक नाव कपिलजी पाटील साहेबांना मिळालं, भिवंडीचा राजा. आता हा राजा फक्त भिवंडीचा नाही तर पूर्ण भारतवर्षाचा बनला आहे. आणि एवन जोडी सुकेशदा आणि निलेशदा त्यांची क्रिकेट स्पर्धा फक्त आता भारतापुरती नाही तर पूर्ण आशिया खंडामध्ये वर्ल्ड वाईड झाली आहे. ग्लोबल टेनिस क्रिकेट अगदी नावाप्रमाणे GTC या स्पर्धेला ग्लोबल करत असताना एक चौकार आला आणि बाकी काही सिंगल्स. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला मिळते आहे आफ्टर 1 ओव्हर धावफलकावरती धावा डबल डिजिटमध्ये विदाउट लॉस. टीम बाबाज ग्रुप सोनापाडा 10 वरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची टोटल धावफलकावरती 10. चेतनदादा पाटील सोनापाडाचे आणि सोना ग्रुप. खरं तर नुकतीच पुसेगावला फार मोठी शर्यतींची दंगल रंगली आणि हिंद केसरी हे नाव
नक्कीच आता सोन्याच्या नावापुढे लागलं त्यांच्याकडून. नक्कीच सोनापाडा क्रिकेट संघाला ऑल दी बेस्ट. आणि दुसऱ्यांदा तो किताब त्यांना पटकावला. बैलगाडा शर्यत अगदी समाजामध्ये हा फार मोठा क्रेज आहे. मुलीचा हात नाही बैलाचा कासरा पकडायला अंगात मर्दाचं काहीच लागतं आणि अगदी ही गोष्ट तितकीच खरी आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जाऊया क्रिकेटच्या मैदानावरती. एका षटकानंतर धावा झाले 10 फलकावरती 10 आणि मजा येईल या मॅचला. फार मोठ्या संख्येनं आपण पाहिलं तर सकाळपासून प्रेक्षक आपल्या सोबतीनं राहिले. आता वेळ आपण पाहिली तर फारशी आपण आता मिडनाईटमध्ये आलो. 12:41 झालेत आणि तरी देखील कानाकोपऱ्यात प्रेक्षक मॅच एन्जॉय करतात. फटका चांगला आहे. समीर पाटील आंधी रोके तो तूफान और तूफान रोके तो समीर पाटील आग का दर्या. आणि तो सांगतोय सोनापाडा वासियांना जरी वयाच्या 40 नंतर मैदानावरती उतरलो जंगलाचा राजा जसा कधी गवत खात नाही आणि समीर पाटील जर मैदानावरती उतरला तर त्याची बॅट टळपल्याशिवाय आणि धावा बनवल्याशिवाय राहत नाही. षटकारानं केले स्वागत. आणि बॉलिंग ट्रॅकवरती जरी आपण पाहिलं तर तिथे देखील दिलीपजी पाटील आलेत. हे आमचं वॉर रूम तुम्ही पाहता जिथे GTCची टीम काम करते. वन मोर बिग हिट ऑफ स्टिकला फार डीप जाऊन उभे राहिले. जसा बॉल पिच झाला बॅटवरती याला लॉंग ऑनला स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टॅनला मानवंदना देणारा हा दर्जेदार धमाका सोनापाडाचा षटकार. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. हे बनजोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ, साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. थँक्यू डीजे. फक्त थोडंसं फास्ट खेळायचं आहे. लक्ष सुद्धा नंदन पाटील या गोष्टीकडे की आपल्याला 32 मिनिटं दिली गेली आहेत त्यामध्ये 6 षटकं टाकायचीच आहेत. पहिल्या षटकामध्ये रन्स आले 10, पॉवर प्ले 2 आणि आता 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि 2 मध्ये आले 2 षटकार. दिलीप पाटील यांचं स्वागत धूमधडाक्यात झालंय. मागच्या मॅचमध्ये काय बॉलिंग केली होती. दिलीप पाटीलचे लेजंड बॉलर आहेत. शफल झाले आता फाईन लेगला. थांबत नाहीये अनस्टॉपेबल बॅटिंग होतीये. समीर पाटीलच्या बॅटमध्ये येतोय चौकार. या मॅच मध्ये रन्सची तर गरज असणारच ना, कारण प्रतिस्पर्धी टीम मध्ये पाहिलं किंग ऑफ रिंग यष्टांच्या मागे नंदन पाटील. कालच वाढदिवस होता. बिलेटेड हॅपी बर्थडे नंदन दादा. दिलीप पाटील तयार. वन मोर बिग हिट. जसा बॉल बॅटवरती आला त्याच्यावरती समीर पाटील हे नाव सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं होतं आणि या आपण पाहू हा फटका पुन्हा एकदा into the plot and out of the slot. Over the wicket आले. सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात चर्चा होते केंद्रीय राज्यमंत्री चषकाची. कारण साहेब आता फक्त खासदार नाही दमदार काम त्यांनी केलं. समाजसेवेचा वारसा विकासाचा महामेरू म्हणजेच कपिलजी पाटील साहेब. टीमची टोटल 10 फलकावर या षटकामध्ये आलेत आतापर्यंत 22. हा यॉर्कर होता बॅटन पाड मध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला. कनेक्शन चांगलं होतं मग आता प्रोटेक्शन होतं लॉंग ऑनला. एक सिंगल मिळती आहे. दिलीप पाटील कदाचित हा सामना त्याच्यासाठी थोडासा खराब जातोय. हे षटक आपण म्हणू शकतो कारण आता तरी ते पहिल्या ओव्हरमध्ये बॉलिंग करतात. मग ते या नावाने ना रक्ताचं पाणी केलंय कालेर गावाच्या क्रिकेटसाठी. हे विसरून कदापि चालणार नाही.
आणि कधी कधी काय असतं ना, एखादी मॅच तुमचा खेळ थोडासा खराब झाला तर जे प्रेक्षक तुम्हाला डोक्यावरती घेऊन मिरवत असतात तेच तुम्हाला खाली आणतात. प्रेक्षक राजाला देखील अपेक्षा असते की तुम्ही प्रत्येक मॅच चांगलं खेळावं. प्रयत्न प्रत्येकाचे अगदी प्रामाणिक असतात. कधी कधी यश मिळतं, कधी कधी अपयश. मात्र या प्रेक्षकांशिवाय ना क्रिकेट नाही आहे. कारण एक गाव 11 खेळाडू आणि तुमच्या मागे हजारोच्या संख्येनं त्यांची गर्दी ही सातत्यानं जमते. हलक्या हातानं सन्मान दिला. योगेश पाटील अशासाठीच ओळखला जातो, जो समोरचा फलंदाज रन्स बनवतोय तर एका बाजूनं शांतता त्याच्याकडनं पाहायला मिळते आहे. षटकं संपन्न झाली 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आहे आफ्टर 2 ओव्हर विदाऊट लॉस 34. आणि एक गोष्ट आपण म्हणालो होतो, दत्ता ठाकूरची कमी समीर पाटीलला भरून काढायची आहे आणि ती कमी भरून काढताना एक विश्वासाची हमी त्यानं दिली. LIC पॉलिसी ज्यावेळी तुम्ही बनवता ना त्यावेळी तुम्हाला लाईफ लाँग टर्म एक इन्शुरन्स पॉलिसी सिक्युअर मिळते. मग आता हे शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. मग आता या शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये अगदी LICचं प्रॉमिस करत असताना सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहता निलेश दादा पाटील ज्यांच्या स्वप्नातनं ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या सोबतीनं अनेक मान्यवर तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात ऑन स्क्रीन. सिद्धेशदादा मॅच एन्जॉय करतात. त्याचबरोबरीनं ओमसाई ढाब्याचे ओनर संतोषदादा कोई आहेत. नुकता साई भंडारा फार जल्लोषात त्यांच्या माध्यमातून पार पडला. यस ओमकार, आपने LIC की बात की, लेकिन नीलेश पाटिल और शुकेश डाकी की जो दोस्ती है, मेट फॉर ईच अदर, विल्स नहीं, दिल मांगे मोर, पेप्सी नहीं, LIC है जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी. जाऊया मॅचमध्ये. बाबी सर त्यांची जी स्टाईल आहे ना एक युनिक असते. एक डिफरंट कॉमेंट्रीसाठी त्यांना ओळखलं जातं आणि भिवंडीतील स्पर्धा तोपर्यंत यशस्वी नाही जोपर्यंत त्या स्पर्धेमध्ये सिद्दीक भावे या नावाचा आवाज गुंजत नाही. षटकं संपन्न झाली. 2 रन झाले. 34 बॉलिंग ट्रॅकवरती तयार झाला. गोलंदाज आपण पाहताय रोशन म्हात्रे, जो गेम चेंजर आहे या कॉलेज संघाचा. कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि स्वागत करूया अजय खरत यांचं धूमधडाक्यात चौकारानं योगेश पाटीलच्या बॅटमधून. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. थँक्यू सो मच ओमकार. अतिशय सुंदर फटका मनगटी प्रहार केलाय त्या ठिकाणी. खोलवर टप्प्याचा बॉल होता. एक चांगला स्ट्रोक योगेशच्या बॅटमधून. त्याचा हा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या चौकाराने पुढे सरसावते. 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. जबरदस्त सुरुवात केली दोन्ही सलामीवीरांनी. रोशन म्हात्रे गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मोठा फटका उंच उडवलाय. अप्रतिम टायमिंग आणि बॉल जातोय आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आणि जसे जसे चौकार षटकार येतात तिकडे स्माइल वाढते. बाबाज ग्रुप एंटरप्राइजेस सोनापाडाचे पुरस्कर्ते आदरणीय सागरदादा पाटील आणि वासुदेव शेठ पाटील ज्यांच्या माध्यमातून सोनापाडा संघाला या ठिकाणी इन्व्हाइट करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये स्माइल थोडीशी कमी होती. आता जशी समीरची बॅट बोलू लागली आहे एन्जॉय करतात ते क्रिकेटला आणि मॅचला. आणि बाबाचा जो रुबाब आहे तो सोनापाडा या ठिकाणी जपती आहे. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि ऐकूया पुन्हा एकदा अजय घरत यांना. करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, गोर गरीब जनते. एक पारितोषिक या ठिकाणी आलाय. सलगचे 3 षटकार किंवा सलगचे 3 चौकार किंवा विकेट हॅट्रिक या ठिकाणी आली तर 5,000 रुपयाचं कॅश प्राईज आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचं सिद्धेशदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणखी एक दर्जेदार फटका मैदानाच्या आतमध्ये सजवत असताना फलंदाज योगेश पाटील. काय नेत्रदीपक फलंदाजी सुरू आहे. 48 धावा बघता बघता धावफलकावर लागलेल्या देखील आहेत. विट मिळाली होती. बॅकफुटला जाऊन हा फटका एक्झिक्यूट केलाय. आधी फ्रंटफुटला आले होते, नंतर थोडासा वेट त्यांनी पाठीमागे घेण्याचा प्रयत्न केला आणि अचूक टायमिंगच्या जोरावर हा चौकार प्राप्त केलाय. यस, इसे कहते हैं ताबड़तोड़ बल्लेबाजी, इसे कहते हैं जबड़ा तोड़ बल्लेबाजी. सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला.
के लेजेंड्स एवन जोड़ी ने जो शुभकामनाएं दी थी सभागृह नेता बनने पर सुमित पाटिल साहब को भिवंडी निज़ामपुर महानगर पालिका के, आज कुछ रंग ही अलग है बल्लेबाजों का भी। क्या बल्लेबाजी हो रही है, रात का मूड बना दिया है इस बल्लेबाजी ने। और टीम बाबाज 11 सोनारपाड़ा की ये जो बल्लेबाजी है सोने की जैसी। और अजय देखिए, सोने को आप लॉकर में रखो या कीचड़ में, उसकी कीमत नहीं कम होती। गोलंदाज अंडर ट्रिमेंडस प्रेशर अक्रॉस द लाईन, यावेळेस ड्रॅग केलाय बॉल ऑन साईडला, डीप मिड विकेटला फिल्डर तैनात, एकच धाव मिळणार आहे. मात्र प्रत्येक फटक्यामध्ये आपल्याला चांगलं टायमिंग पाहायला मिळतंय आणि खूप जास्त आत्मविश्वास खऱ्या अर्थानं फलंदाजीमध्ये पाहायला मिळत आहे. समीर पाटीलच्या बॅटमधून आत्तापर्यंत 25 धावा आलेल्या आहेत. 8 चेंडूंचा फक्त त्याने सामना केलाय. योगेश देखील कुठेही मागे नाही आहे. 8 चेंडूंमध्ये त्याने देखील 22 धावांचं योगदान दिलेलं आहे आणि ही पार्टनरशिप आता 49 धावांची अभेद्य आपल्याला सध्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. चेंडूची खऱ्या अर्थानं चामडी सुरुवातीपासूनच लोळवली जात आहे मैदानामध्ये. दोन्ही फलंदाजांमार्फत चेंडूला बदडलं जाते. अशा प्रकारची घणाघाती फलंदाजी. वेळ जास्त घेतला जातोय, वेळ फार महत्त्वाची असणार आहे. 30 मिनिटांमध्ये 6 षटकं कंप्लीट करायची आहेत. स्लाइस केलाय हा बॉल हवेत होता, मात्र कॅच ड्रॉप पॉइंटला घडली आहे चूक आणि ते सिंगल कंप्लीट. 50 धावा देखील धावफलकावर लागत आहेत. दुसरी धाव देखील मिळेल कारण ओव्हरथ्रो देखील झालाय. फार मोठी चूक पॉइंट क्षेत्रामध्ये. फ्लैशी चॉप स्ट्रोक था और सीधा पॉइंट पे गया था, लेकिन कैच लपक नहीं पाए। आप तो कालेर के कप्तान कहते होंगे अपने गेंदबाज से कि सोनार पाड़ाचा विकेट पाड़ा. संकेत मात्रेकडून चूक घडली आहे. आखो टप्प्याचा बॉल हुक केलाय. व्हाट अ ग्रेट शॉट. बॉल लोकनेते दिवा पाटील स्टँडच्या वरून निघून जातोय सीमा पार. आणि षटकार. अजून एक कॅच प्राईज झाला सोनापाडा टीमसाठी. कोणत्याही फलंदाजानं सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर नरेश ठाकूर यांच्याकडनं देखील 3333 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी दिलं जाईल. या ठाणे जिल्ह्यात नाव गाजतय कोणाचं, हायवे दिवा गावाच्या आमचे सुमित दादाचं. बढ़िया पोजीशन थी हुक शॉट खेलने के लिए और 3 ओवर की समाप्ति, काउंटर अटैक, 2 धारी तलवार चलती हुई मैदान में. ड्रिंक्स ब्रेक भी चल रहा है और कहते हैं अजय कि खरबूजा छुरी पे गिरे या छुरी खरबूजे पे, कट्टा तो खरबूजा है. इस वक्त कट रहे हैं गेंदबाज. खरं तर पहिलं षटक चांगलं होतं. आपण पाहायला गेलो तर शरद पाटीलचं 9 धावा खर्च केल्या होत्या. मात्र मागच्या 2 षटकांमध्ये तब्बल 47 धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर 10 धावा होत्या. एक 22ची धाव त्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती. 57 धावा धावफलकावर. प्रति षटक 19च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. बाबाज 11 सोनारपाडा टीमच्या माध्यमातून एकही गडी बाद झालेला नाही आणि दोन्ही सलामीवीरांकडे अर्धशतक झळकावण्याची संधी असणार आहे. 33 धावांवर समीर पाटील आणि 22 धावांचं योगदान देऊन खेळतोय योगेश पाटील. जय पवार को दिखाया जा रहा है. जय पवार पैनल, अंपायरिंग दुनिया का सबसे बड़ा नाम, साथ में उनके विशाल पाटिल अंपायर. अजय, अगर क्रिकेट में कोई सबसे टफ काम है वह काम है अंपायरिंग करना. ॲब्सोल्युटली ट्रू. ठीक, तर लक्ष असू द्या दोन्ही संघांचं. कोणत्याही फलंदाजानं सलग 3 बॉल 3 षटकार 3 चौकार मारले तर आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेते सिद्धेश्वर पाटील यांच्याकडनं 5000 आहेत. विकेट अटिकसाठी 5000. सोनापाडा टीमनं जर 3 बॉल 3 षटकार मारले तर आदरणीय नरेशदा ठाकूर यांच्याकडनं 3333 रुपयाचं कॅश प्राईज या संघाला दिलं जाईल. मरता क्या ना करता, शरद पाटिल टॉलमैन को गेंदबाजी के लिए बुलाया गया है. देर रात आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं क्रिकेट का वो शो जिसने धूम मचा रखी है और जिसकी हवा चलती हुई. देखिए 2 दिन से आसमान में बादल नहीं छाए, लेकिन क्रिकेट में छाए हुए हैं शुकेश डाकी नीलेश पाटिल लेजेंड्स एवन जोड़ी और छाया हुआ है केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022.
इस मरतबा चॉप कर दिया है, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक। गेंद बैकवर्ड पॉइंट बाउंड्री के बाहर, 4 रन। थोडस नाही यावा झाला आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला डिलाइटफुल स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट। इस तरह के शॉट आंखों में जज्ब होते हैं। तिरछे बल्ले से केवल निकाल दिया मॉर्गन के अंदाज में, बैकवर्ड पॉइंट पे 4 रन। एक खिलाड़ी अब वहां पे लगा दिया गया है, शरद पाटिल लोधा एंड से। ओ पैडल स्वीप, पीछे खिलाड़ी है, प्रोटेक्शन है, बैकवर्ड स्क्वायर लेग डीप में 1 रन आता हुआ। नंदन पाटिल का भी सर चकरा रहा है, जो इस वक्त विकेट कीपिंग कर रहे। नंदन के गेंदबाज इस वक्त सोनारपाड़ा के बल्लेबाज पे कोई भी बंधन नहीं लगा पा रहे और बल्लेबाजी हो रही है। नाम है बाबाज, लेकिन कालेर के कैप्टन कह रहे होंगे बाबा रे बाबा, क्या बल्लेबाजी हो रही। अब बल्लेबाज समीर पाटिल निकल के मारा, बल्ले का मुंह ज्यादा खुला, खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में। गेंद चली गई थी गली के बगल से, डीप स्क्वायरिश थर्ड मैन पर, 1 रन। क्रिकेट की गली हो या महबूब की गली, इसके चक्कर अच्छे नहीं होते, यहाँ पकड़े जाने का डर रहता है। शरद, अच्छी वापसी, यॉर्कर लेन की गेंद नीचे बैकलिप से खदेरा, 1 रन बनता हुआ। स्कोर आगे बढ़ता हुआ। बाबाज 11 सोनारपाड़ा का 64 रन। देर रात इस तरह का लक्ष्य सरदर्द बनता हुआ हिंदवी स्पोर्ट्स कालेर के लिए। हालांकि माना अच्छी बल्लेबाजी कालेर के पास, प्रणय है, नंदन पाटिल है, शरद पाटिल मुड़ते हुए। इस मरतबा बॉलर बैक ड्राइव, लॉन्ग ऑफ थोड़ा सीधा खड़ा था, जल्दी पहुंच गया गेंद पर, 1 रन। कल सुबह से गोल्डी क्रिकेट 40+ क्रिकेट शुरू हो जाएगा 9 बजे। उसके बाद 11 बजे से रेगुलर क्रिकेट। ग्रामीण क्रिकेट की बात ही कुछ और है। एक गांव 12 खिलाड़ी ना कि नीलू फुले की फिल्म इंट्रोड्यूस, एक गांव 12 भंगरी। इस मरतबा उछाल दिया है, गेंद मिड विकेट काउ कॉर्नर के ऊपर जाती हुई, 6 रन। कपिल साहेबांचा आशीर्वाद आहे, भावांचा तो खास आहे, भावांचा तो खास आहे, भावांचा तो खास आहे, जनतेचा खास। ओमकार शेट्टी कहना होगा कि रन बन नहीं रहे बल्कि बह रहे। रन वर्षा होती हुई देर रात और ओवर समाप्त होते हुए 4, कुल स्कोर है 71 रन, 71। ये देखिए शॉट की फिनिशिंग को, वंडरफुल टेलीकास्ट comes to you from Big Boss of Telecast GTC। और 71 रनों की पार्टनरशिप, सोनारपाड़ा का 1 विकेट गिरा नहीं पाए हैं। गेंद के आकार को लेकर थोड़ी खराबी होगी, गेंद बदलने की मांग की अंपायर जय पवार ने। गेंदबाजी में संकेत मात्रे को बुलाया गया, लेकिन संकेत ये है कि रन बहुत तेजी से बन रहे हैं। इस तरह के मैचेस को जीतने के लिए कालेर वालों को जान हथेली पे लेना होगा, और जान हथेली पे अपने आप बनाना होती है, ये किसी प्ले स्टोर में डाउनलोड नहीं होती। 2 ओवर के लिए आपके 8 मिनट बचे। मध्य रात्रि के भारतीय समय के अनुसार 1 बजा चाहते हैं। खेल की शुरुआत होती हुई संकेत मात्रे वीआईपी एंड से मुड़ते हुए सामना करेंगे समीर पाटिल
जो इस वक्त बल्लेबाजी कर रहे 35 पर 12 गेंदों में, और 12 गेंदों में 34 पर योगेश पाटिल। कट करने की कोशिश, पीछा किया वाइट। दोनों पाटिल बल्लेबाज देर रात कातिल बन गए हैं गेंदबाजों के। 72 पे पहुंचा स्कोर, 72 विदाउट लॉस। उनके ओनर हमारे साथ हैं। दोनों बैट्समैन 12-12 गेंदे खेल चुके हैं। एक रन ज्यादा है। इस मर्तबा पैरों के सामने मस्तक पे दस्तक, 6 रन। दिनेश गुप्ता वाघयो आला, आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला। ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला, आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला। समीर पाटिल को जाकर योगेश पाटिल ने कह दिया, आजकल ऐड बहुत चल रहा है ना, दे देना आराम से, और वो आराम से दे भी रहे। आणि आता बाबाज ग्रुप फार खुश आहे असं दीक्षित भावे सर, सागरदादा आणि त्याचबरोबरीनं वसुदेव पाटील अर्थातच वासू शेठ त्यांनी पुरस्कृत केलेली टीम आहे. दुसऱ्या बाजूला कालेरला कमी लिखून चालणार नाही, तो देखील त्याच कॅलिबरचा संघ, मात्र त्यांच्यासाठी कमबॅक या मॅचमध्ये फार गरजेचं आहे. कंसबोन नंदन पाटील फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. एक और करारा शॉट, 6 रन। गेंद सीधी सुरों की मलिका लेट लता मंगेशकर स्टैंड को सलामी देती हुई 6 रन। जीवाचा जीवलग दिलाचा राजा, आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला। ठाणे भिवंडी शहरात ताकत भी थी, टाइमिंग भी था, सब कुछ इस शॉट के पीछे था। गेंद बल्ले से टकराई तो बाउंड्री पे नजर आई। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं? 47 बना चुके। कितने अर्धशतक हुए हैं रेगुलर में? एक तो लगाया था संकेत मनेरा ने। प्रेशर बीमर गेंद कर बैठे वहां पर संकेत मात्रे। हालांकि संकेत मनेरा गावदेवी अंजूर के उन्होंने अर्धशतक लगाया था, लेकिन उसके बावजूद 2 टीम आ रही थी। देखिए गावदेवी अंजूर का जो मुकाबला था वॉकलन से, उसमें कम से कम 18 से 20 रन जो अतिरिक्त गए थे, ओवर थ्रो पे 6 और कैच छूटा, वहीं रन ले डूबे थे। ऐसा लग रहा है कि गेंदबाजों का मूड ही नहीं है कालेर के। देखिए क्रिकेट में आपका मूड होना चाहिए। ये अलग बात है कि भाग्यश्री ने मैंने प्यार किया मैं कहा था कि मूड नहीं है। जबरदस्त बल्लेबाजी चलती हुई। जो लोग नींद की झपकी ले रहे थे उनकी भी नींद खुल गई है। साइड आर्म गेंद, हेलीकॉप्टर ड्राइव, पीछे खिलाड़ी है लॉन्ग ऑफ पे, पहले बाउंस पे गेंद को उठाया, 1 रन। स्कोर 87। लगता है कि 3 आंकड़े हो जाएंगे। सलगचे 3 जर येतात तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज सिद्धेश दादांकडनं। यानी 100 पे 5,000 आपका कहना है? सलगच्या 3 षटकारांसाठी भावे सर, यस। आणि हॅट्रिक गोलंदाजासाठी देखील। इस मर्तबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, थोड़ा फंबल किया है, लेकिन दूसरा रन नहीं लिया। स्लॉपी वर्क। योगेश समीर पाटिल इस वक्त 48 पर, योगेश पाटिल 35 पर, और रन क्या बताऊं, रन बने 88, 8 पे 8। ओ बढ़िया गेंद, अच्छी वापसी, छोटी बैकलिप से टर्न कर दिया, 1 रन। ओवर समाप्त होते हुए 5:49, 1 गेंद बाकी है। सॉरी, देखना है कि समीर पाटिल अपना अर्धशतक जड़ते या नहीं।
रेगुलर क्रिकेट में ये दूसरा ग्रामीण क्रिकेट में अर्धशतक रहेगा। चेस करने के लिए जब काले रहेंगी तो कहना होगा कि दिल्ली दूर है। दिल्ली भले से सबके लिए दूर है, लेकिन सम्मानीय केंद्रीय मंत्री कपिल पाटिल साहब के लिए बहुत करीब है। ओ हो फील्डर हैं, मौका भी दिया और छक्का भी दिया, अर्धशतक पूरा। तर याच दरम्यान आपण पाहता या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आलं समीर पाटीलच्या बॅटमधनं विजय वासुदेव पाटील सोनापडा यांच्याकडनं नक्कीच शुभेच्छांचा वर्षाव या ठिकाणी होतोय। त्यांचं गौरवात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये। आणि समीर पाटील 17 बॉल 54, 14 बॉल 36, 5 ओव्हरमध्ये झालेत 95। काय वाटतं भावे सर, कुठपर्यंत जाईल धावफलक? आणि एक रेकॉर्ड ब्रेक झाला 92 धावेचा होता जीजी स्पोर्ट्स वाकांच्या नावावरती, तर एकदा सोनापाडासाठी टाळ्या जरूर व्हायला हव्या। 95 धावा त्यांनी बनवलेत आणि जो 92चा रेकॉर्ड होता तो मात्र त्यांनी ब्रेक केलाय। लेकिन योगेश, समीर पाटिल के लिए तालियां होना चाहिए। 7 सिक्सर और 1 चौका, व्हाट अ इनिंग, इनक्रेडिबल। मरता क्या ना करता। आखिर में पिछले मैच के हीरो दिलीप पाटिल आए, मालकम मार्शल के नाम से जाने जाते कालेर के। पिछले मैच में डेथ ओवर में 5 रन देकर 1 विकेट लिया था उन्होंने, और वही टर्निंग पॉइंट बना था मैच का। दिलीप, अच्छा ड्राइव, ऑफ वाली प्ले के वी की शक्ल में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर 1 रन, स्कोर आगे सरकता हुआ 96। समीर पाटिल 54 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 17 गेंदों का सामना किया। दिलीप पाटिल अभी तक विकेट के लिए मानो तरस गई है कालेर। 2 आसान से जीवन दान। समीर पाटिल सामना करें दिलीप पाटिल का। बहुत ही कड़क स्ट्रोक, लेकिन बढ़िया गेंद थी, जड़ में अच्छी बॉलिंग कर रहे हैं। और दिलीप पाटिल दिखा रहे हैं अपने तमाम गेंदबाजों को कि गेंदबाज किस तरह से गेंदबाजी आपको करना चाहिए थी। दोनों गेंदें जड़ में की उन्होंने। क्रिकेट की भाषा में, मराठी में इसे बुंदा कहते हैं, यॉर्कर। बाएं हाथ के बैट्समैन योगेश पाटिल, फ्लिक कर दिया है, गेंद मैदान के बाहर, 6 रन। सारा इंटरप्राइजेस स्टैंड के ऊपर से जाती हुई सारा इंटरप्राइजेस, सारा पाटिल जो नीलेश पाटिल की कन्या है, उन्हीं के नाम पे स्टैंड आणि भावे सर, प्रेक्षकांच्या माहितीसाठी मागच्या खासदार चषकापासून आणि आज केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये
पहिल्यांदा नक्कीच ओपनिंग पेअरमध्ये 100पेक्षा जास्त भागीदारी झाली आहे आणि सोनापाडा संघासाठी ही तिसऱ्यांदा होती आहे. याआधी 2 वेळा दत्ता ठाकूर आणि योगेश पाटीलमध्ये आहे. आज फक्त सलामीची जोडी बदलली आहे. रेकॉर्ड मात्र तोच आहे. समीर पाटील आणि योगेश पाटीलच्या नावावरती 5.4 म्हणजे 34 बॉलमध्ये 104 रनची नाबाद भागीदारी इथे पाहायला मिळते आहे. Yes. हा खासदार चषकातील सगळ्यात मोठा विक्रम सोनापाडा गावाच्या नावावरती. इस गेंद के बाद मैं आपको बताऊंगा जेडपी का पांचों के पांचों मैंने किए थे और हर गेंद के लिए अवेलेबल था. उसमें भी 100 रनों की पार्टनरशिप नहीं हुई थी और इस मरतबा इसकी कमी रह गई थी. वाइड धनवान बन गए गेंदबाज, कालेर के गेंदबाज धनवान बन गए, जी भर के लुटा रहे रन. और खासदार कप भी मैंने सभी किए हैं, लेकिन किसी में मैं 7 दिन रहा, किसी में 4 दिन तो किसी में 3 दिन, और पिछले खासदार कप में ज़रूर मैं 9 दिन था. बहुत बढ़िया गेंद और आउट घोषित किया अंपायर ने, और ये पहला विकेट आखिरकार दिलीप पाटिल ने ले लिया. जीवाचा जीवलग दिलाचा राजा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. देखिए, दिलीप पाटिल के लिए भी तालियां होना चाहिए. उनकी जो उम्र है, उस उम्र में स्टैंड में लोग घुंगड़ी लेके बैठते हैं, वो इतनी तेज गेंदबाजी कर रहे हैं. इस ओवर में दिलीप पाटिल ने फिर भी कम रन दिए हैं, 10 रन दिए और 1 विकेट लिया है. एक गेंद बची है. स्कोर है 106 सोनारपाड़ा का. बाबाज 11 सोनारपाड़ा. राइट आर्म ओवर द विकेट आते हुए जड़ में गेंद टर्न कर दिया ऑन साइड में. 1 रन बना. जब तक कि थ्रो पहुंचता 2 रन पूरे किए बैट्समैन ने. तो इस तरह ये रनों का तूफान, रनों का सुनामी रुकता हुआ 6 ओवर में 108 रन, 1 विकेट, 109 की चुनौती 6 ओवर में रखी है. और ये तब तक के लिए इनिंग ब्रेक है. हम आपको लिए चलते हैं कमेंट्री दुनिया का खूबसूरत चेहरा ओमकार शेट्टे के पास. तर थँक्यू सिद्दीकजी भावे सर. 36 चेंडू आणि 109 धावेचं लक्ष्य या ठिकाणी उभारण्यात आलं आहे हिंदवी स्पोर्ट्स कालेर समोर. अमोल पाटील समीरला स्क्रीनवरती पाहता. समीरच्या बॅटमॅन रन्स किती आल्या भावे सर? नट आउट उन्होंने 18 गेंदों में 55 रन बनाए. तर हा देखील एक इंडिव्हिज्युअल हाय स्कोर होतोय. आधी संकेत मनेराच्या बॅटमधनं आपण 54 पाहिले होते आणि तो खेळाडू देखील फार चांगला खेळला होता, ज्यानं पहिलं अर्धशतक सहकावलं गावदेवी अंजूरसाठी खेळताना आणि दुसरं अर्धशतक आलंय सोनापाडा आराम 11 गावदेवी या संघाच्या माध्यमातून जी टीम खेळती आहे बाबाज इंटरप्राइजेस या नावानं. तर कॉम्बॉक्समध्ये आपण जाऊया आणि पुन्हा एकदा आपण आवाज ऐकूया या सामन्यामध्ये सिद्दीकजी भावे सरांचा. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. ये देखिए जश्न ही जश्न. एंजॉय, लगे रहो. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. थँक्यू सो मच डीजे. तर आपल्यातून आपण सध्या जर पाहिलं तर नक्कीच फार वेळ नक्कीच या टुर्नामेंटसाठी आपल्याला मिळाला सिद्धेश दादांच्या माध्यमातून आणि ते पाहणी करतात सगळ्या गोष्टीकडे अगदी बारकाईनं त्यांचं लक्ष आहे. आणि फक्त जर आपण पाहिलं ना दादा फोटोजच नाही आहेत, त्याच्या मागे जर बारकाईने लक्ष टाकलं तर शपथविधी घेताना एक फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबरीनं आपण पाहिलं तर आदरणीय
मोदी साहेब त्यांच्या सोबतीनं फोटोज तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक गोष्टीच्या मागे ना काही ना काही रहस्य आहे. आणि ते जर समजायचं असेल तर सिद्धेश दादा फक्त एक दिवस नाही, तुम्हाला अजून भरपूर दिवस यावं लागेल. आणि हीच अशा अपेक्षा आमच्या एवन जोडीची आहे की जसं जसं दादांना वेळ मिळेल तसं तसं दादांनी आवर्जून या स्पर्धेसाठी वेळ द्यावा. दादांचं क्रिकेटवरती देखील तितकंच प्रेम आहे आणि आलात त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. गतवर्षी जर आपण मागचं खासदार चषक पाहिलं तर हायवे दिवा ज्यावेळी खेळत होती फार मोठा जल्लोष होता आणि फार मोठी पारितोषिकांची उधळण देखील झाली. आज देखील अनेक पारितोषिक होती दादांच्या माध्यमातून. मात्र अर्धशतक एक पाहायला मिळायला इम्प्रेस केलं, लक्ष खेचून घेतलं आपले सर्वांचे लाडके सिद्धेश दादांचं आणि दादांच्या सोबतीनं आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराचं देखील मनपूर्वक आभार. आणि रात्रीचं क्रिकेट जर आपण म्हटलं ना तर इतक्या मोठ्या धावा बनवणं चॅलेंज आहे. मात्र नंदन पाटील या सगळ्या गोष्टींसमोर कशा प्रकारे सामना करेल त्याकडे लक्ष जरूर लागलं असेल. 36 बॉल 109 रन करायच्यात. हारला तरी चालेल, जिंकणारा संघ स्वतःहून म्हटला पाहिजे लढलो कसं. कारण ज्यावेळी या दृष्टिकोनानं तुम्ही सुरुवात करताना विजय तुमच्या फारसा जवळ येतो. आणि एक प्रेडिक्ट आपण जरूर करू शकतो की नंदन पाटील या मॅचमध्ये जर शेवटच्या टप्प्यापर्यंत थांबला तर या धावा देखील तितक्याशा महागड्या नाही आहेत की त्या नावासमोर त्या वादळासमोर या रन्स जास्त असतील. लक्ष लागलं असेल त्याच्या बॅटकडे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला आपण करूया. आणि पुन्हा एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. अप्रतिम टेलिकास्ट टीम करते. तुम्ही पाहता सध्या सोनापाडा संघ ज्यांची टीम मीटिंग चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे की कशा प्रकारे या ठिकाणी मैदानाच्या आत ही टीम नक्कीच उतरणार आहे ती सगळी चर्चा. आणि या ठिकाणी ते गेम प्लॅन्स बनवत असताना समी पाडल, योगेश आणि त्याचबरोबरीनं टीम सोनापाडा. तर सिद्धेश दादा आपल्यातून आता मात्र रजा घेत आहेत. मागचे 2 सामने फार चांगला आनंद त्यांनी क्रिकेटचा घेतला. नक्कीच पुन्हा एकदा आपल्यासोबत ते जरूर जॉईन होतील. नंदन पाटीलला सलामीला त्याच्या सोबतीनं त्याचा पार्टनर देखील मैदानाच्या आत इंटर झाला. बॉलिंग ट्रॅकवरती बाहुबलीला आपण पाहणार आहोत. पाहायचं आहे कशा प्रकारे रंगेल हा सामना. लक्ष त्या गोष्टीकडे आपल्या प्रत्येकाचं अगदी बारकाईनं लागलं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. दादांच्या सोबतीनं आलेल्या सगळ्या मित्रपरिवाराचं देखील मनपूर्वक आभार. आणि सिद्धेश दादांना देखील पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हे नाव देखील आज मंजूर दिवे हायवे दिवे या परिसरातून दिल्ली दरबारापर्यंत पोचावं. राजकीय क्षेत्रामध्ये फार मोठी उंची दादांनी गाठावी हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना आणि या शुभेच्छा आपल्या सगळ्यांचे लाडके युवा नेतृत्व सिद्धेश दादा पाटील यांना. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स. धन्यवाद ओमी. देखना है कि इस तरह के लक्ष्य 100 मैच में एक मैच में पूरे होते हैं क्योंकि ये चमत्कारी बल्लेबाजी करना होगी और चमत्कार रोज़ नहीं होते. सिद्धेश पाटिल साहब हमसे विदा लेते हुए आज काफ़ी समय दिया उन्होंने केंद्रीय राज्य मंत्री चषक को. खेल की शुरुआत हो रही है. नंदन पाटिल और साथ में कुणाल तरे. इस तरह के जो स्कोर्स रहते हैं वहाँ पर आप सांस लेके या दम लेकर बल्लेबाजी नहीं कर सकते. ये हो सकता है कि गेंदबाज का दम निकाल दे. आप देख सकते हैं अपनी कार से इस वक्त विदा लेते हुए बहुत सुंदर टेलीकास्ट जीटीसी का. क्लीन एंड नीट टेलीकास्ट. गेंदबाजी में इस वक्त अमर ठाकुर. अमर ठाकुर सामना करेंगे नंदन पाटिल. नंदन को बंधन से निकलना होगा. अमर ठाकुर लंबा कद है, ऊंचे कद के. पहली गेंद ऑन दी आप खेला है इनफील्ड के ऊपर से 4 रन. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा अय्या. आणि
भावेश सर पहिल्याच बॉलवरती नंदन पाटीलनं सांगितलं त्याला किंग ऑफ रिंग का म्हटलं जातं. पॉवर प्ले मध्ये कशी फटकेबाजी करावी, भिवंडी क्रिकेटमध्ये हे सगळ्यात जास्त जर चांगलं कोणाला जमतंय तर ते नाव नंदन पाटीलचं. अमर ठाकुर को देख के भारत के तेज गेंदबाज टी शेखर की याद ताजा होती हुई. इस मरतबा फ्लिक विद द रिस्ट, स्टैंड में 6 रन. कधी न हरला पुढाच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. क्या शॉट खेला है, सिर्फ कलाइयों के बलबूते पर स्टैंड में 6 रन. नंदन ने भी शायद ये कह दिया है कि इतने आसानी से अगर जीतेंगे नहीं तो इतने आसानी से हारेंगे भी नहीं. जीत और हार इस बीच का जो अंतर होता ना भावेश सर वो बड़ा बेमिसाल होता है. आणि अगदी त्या क्षणाचा आनंद या रात्रीमध्ये प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न नंदन पाटील या मॅच मध्ये करतोय सिद्दीक सर. यस, ऊंचे कद के बिग बट हम कह सकते हैं सोनार पारा के. राइट आर्म ओवर द विकेट, खींच के मारा है. पीछे खिलाड़ी जरूर हैं, गेंद गैप में ट्रैवल हो रही है. दूर से खिलाड़ी आए हैं काउ कॉर्नर में. 2 रन बना लिए नंदन ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन बिना कोई विकेट के. आस्किंग रन रेट क्या चाहिए, क्योंकि 6 ओवर में जो रन रेट चाहिए था इनिंग की शुरुआत पे, अब देखेंगे कि अब आस्किंग रन रेट क्या चाहिए. अमर ठाकुर नंदन को हुक कर दिया है, गेंद जा रही है. स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर 4 रन. सुकेश जागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश जागी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. ओमकार, साऱ्या देशात होते ये चर्चा. देखिए, इंतजार किया और वार किया, इंतजार किया और वार किया. और ओमकार, ऐसे ही कोई काले रत्न नहीं बनता है, और ऐसे ही कोई सिद्दीक किंग ऑफ भावे- रिंग नहीं बनता है. और ऐसे ही कोई किंग ऑफ रिंग नाम भी नाही देता. त्यामागे त्यानं केलेली मेहनत आणि त्याच्या पराक्रमाच्या शौर्याच्या जिद्दीचा साक्ष देणारा हा खेळ सध्या तो करतोय सोनापाडा या संघाच्या विरुद्ध. सुरुवात अप्रतिम झाली आहे. 4 बॉलमध्ये 400च्या स्ट्राईक रेटनं 16 रन्स या मॅच मध्ये पाहायला मिळालेत. अभी भी 18 के ऊपर का आस्किंग रन रेट है. फुलटॉस गेंद टर्न किया कलाइयों के बलबूते पर. पीछे खिलाड़ी है, बढ़िया फील्डिंग. यहाँ दूसरे के लिए मुड़े और बैट्समैन गोल्डन डक पे आउट हुए कुणाल तरे. महाराष्ट्रात वाजलाय डंका. हा तर कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय. 16 वरती पहिला धक्का लागलाय. डायमंड डकचा शिकार झाला. त्या ठिकाणी फलंदाज कुणाल तरे एकही चेंडूचा सामना न करता ना मागच्या 5 बॉलमध्ये 17 रन आलेत. आता नंबर 3 वरती फलंदाजीसाठी पाहायचं कुणाला इन्व्हाइट केलं जात आहे आणि त्या ठिकाणी मैदानाच्या आत दाखल झालाय तो म्हणजेच डावखुऱ्या हाताचा रोशन म्हात्रे. या जोडीकडे देखील लक्ष लागलं असेल, कारण मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिलं रायटी लेफ्टीचं जे कॉम्बिनेशन होतं 100पेक्षा जास्त भागीदारी त्यांच्यामध्ये आली. आणि भावेश सर नंदन आणि रोशन म्हात्रे यांच्यामध्ये देखील कॉर्डिनेशन नेहमी चांगलं राहिलं आहे. पाहिजे मोठा मॅचमध्ये मोठा खेळ रोशन म्हात्रे नंदन पाटीलच्या सोबतीनं करेल का, आणि एखादं इकॉनॉमिकल षटक जरी आलं ना या मॅचमध्ये टीम सोनापाडासाठी तर मात्र सामना कम्प्लीटली त्यांच्या बाजूने टर्न होईल. यस, इस तरह की इक्वेशन में एक अच्छा ओवर पूरी तरह से दबा देगा काले टीम को. लेकिन अगर ये मोमेंटम रहा तो मैच में मज़ा आ जाएंगी. दर्शक तो हमेशा कट टू कट मुकाबला देखना चाहते हैं. अमर ठाकुर राइट आर्म राउंड स्टंप्स, ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से. पीछे खिलाड़ी हैं, दूर तक उनको जाना पड़ रहा है. 2 रन पूरे किए. आस्किंग रन रेट के मुताबिक बल्लेबाजी होती हुई 1 ओवर रन बने 19 विकेट गिराए 1.
आणि सर सध्या पारडं पाहिलं ना तर भारी आहे टीम कालेरचं, कारण रिक्वायर रन रेट आहे ना करंट रन रेटपेक्षा खाली आहे, त्याकडे देखील लक्ष टाकावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आले 19 आणि इथनं हवेत प्रति षटकामागे त्या म्हणजेच 18च्या सरासरीनं धावा या सामन्यामध्ये पाहायचं आहे. उर्वरित जी 5 षटकं शिल्लक आहेत तिथे त्या रन्स बनतील का, कारण टोटल या सामन्यामध्ये 109 धावेचं लक्ष पार करायचं आहे फलंदाजी करत असताना टीम हिंदवी प्रतिष्ठान कालेर क्रिकेट संघाला. पहिल्या षटकाचा खेळ संपला, रन झाले 19, बॉलिंग ट्रॅकवरती आला आहे. आजची रात्र ज्यानं गाजवली तो गोलंदाज समीर पाटील, फलंदाजी करताना नाबाद 55 धावा, अर्धशतक त्यांनी ठोकलं, म्हणजे त्याच्यासाठी खेळपट्टी हे मैदान कुठेतरी त्याला साथ देतं. पाहायचं त्याच्या अगेन्स्ट नंदन पाटील ज्या रन्स आहे ना समीरनं बनवलेत त्या वसूल करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जाईल का फलंदाजी करताना नंदन पाटीलकडनं. देखना है कि समीर ने जितना खबर ली थी गेंदबाजों की, समीर की खबर नंदन लेते या नहीं. 5 ओवर में 90 चाहिए, 18 का आस्किंग रन रेट है. पहली गेंद हुक, 6 रन, 7 मारे हैं तो पहला मार दिया नंदन ने. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्हा सहाय्यवान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्हा सहाय्य. मैच की गर्मा गर्मी को देखते हुए ओमकार भी कमेंट्री से जुड़ चुके हैं. वेलकम. ये सारी गर्मा गर्मी आप देख रहे हैं केंद्रीय राज्य मंत्री चषक 2022 में. ये बल्ले और क्रिकेट की नोक झोंक, बल्लेबाज और गेंदबाज की तूतू मैमय का मजा लीजिएगा. समीर पाटिल नंदन पाटिल को, और रिवर्स स्वीप, लेकिन गली पे खिलाड़ी, बढ़िया फील्डिंग, बैकअप को कोई नहीं था. अच्छा शॉट खेला था लेकिन प्लेसमेंट नहीं कर पाए थे. और जज्बा भी बहुत तो अच्छा है इस मुकाबले में अगर देखा जाए तो काले टीम की ओर से नंदन पाटिल का, और यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा. ज़मीं बंजर हुई आज, नहीं तो कल वहाँ से जल भी निकलेगा. ना घबरा अंधेरे से मेरे साथी, इन्हीं सुनहरे दामन से कल एक सुनहरा कल भी निकलेगा. इस मरतबा फिर हुक किया है, फिर गेंद बैकवर्ड स्क्वायर लेग पे 6 रन. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं और नंदन पे अब कोई भी बंधन नहीं लगा पा रही है सोनारपाडा. सर आतापर्यंत ना जवळजवळ या विकेटवरती कालच्या दिवसाच्या रात्रीच्या मॅचेस, आज सकाळपासून रात्रीपर्यंतचं क्रिकेट जर पाहिलं, सकाळी 9:15 सुरू झालं, आता 1:28 झाली आहेत, पण आतापर्यंत असं प्रॉपर टायमिंग एकही फलंदाजाकडनं पाहिलं नाही. आणि या मास्टर क्लास ना टेक्निकल साऊंड बॅट्समन नंदन पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. आणि ज्यावेळी कॉम्बॉक्समध्ये ना मी नव्हतो, मी वरती होतो, 6 ओव्हर्स संपल्या, 109 करायच्या होत्या. सोनापाडाचे सगळे फॅन्स, त्यांचे टीम ओनर्स खुश होते. त्यांना सोनापाडाचे टीम ओनर देखील सांगत होते की नंदन पाटील एक असं नाव आहे ना, जर हा थांबला तर आपल्याला घरी जावं लागेल. 31 रन, 1 विकेट. नंदन पाटिल तो मानो पीछे पड़ गए बाबाज 11 सोनारपाडा के. मला एक मॅच आठवते, भिवंडी सिटी क्रिकेटचा फॉर्मॅट, 117 रन चेस करायच्या होत्या. अगेन्स्ट टीम होती धनेश गुक्से, त्या टीमच्या विरुद्ध बी इंडियननं त्या धावा बनवल्या होत्या. तो सामना देखील 6 षटकांचाच होता. 119 रन का टारगेट था और 12 मार्च 2018 बी इंडियन ट्रॉफी उसका सेमीफाइनल. अगदी बरोबर. 12 जनवरी 2018, 12 मार्च 2006 को साउथ अफ्रीका ने रिकॉर्ड बनाया था ऑस्ट्रेलिया के सामने, ज्यावेळी 434 चेस करायचे. यस. बढ़िया गेंद, लेग ब्रेक, गति परिवर्तन, जाल में फंस गए. मजा आली या मॅचमध्ये. नंदन पाटील जर खेळत राहिला ना तर मात्र पैसा वसूल होणार आहे, आणि जर समीरनं कमबॅक केलं तर मात्र सोनापाडाचं पारडं भारी होईल. सध्या ना सोनापाडाला धोका नाही आहे, त्यांना फक्त एक चांगलं षटक हवं आहे. मात्र दबाव कालेरवरती की प्रत्येक ओव्हरमध्ये कमीत कमी 3 मोठे फटके हवेत. समीर निकल के मारा है, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी देखते रह गए. एक और अंपायर का इशारा क्या है, देखना अंपायर क्या कह रहे हैं. ये देखिए कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को, और गेंद पहले बाउंस पर 4 रन.
क्या बल्लेबाजी हो रही है नंदन पाटिल की ओर से। कदमों को खोला, आगे आए, लोबो फुल टॉस थी, ड्राइव किया सामने लॉन्ग ऑन की ओर। हिम्मत है तुझमें, दुनिया को कुछ करके दिखा। अरे खुद के दम पर दुनिया को तो जीत कर और उडकर दिखा। आणि आता या मॅचमध्ये वापसी फार चांगली होतीये। या षटकामध्ये देखील रन्स बनलेत, 18ची सरासरी होती। मागच्या 5 बॉलमध्ये आले 16, अजूनही 2 धावेनं मागे पडला। मध्ये रन रेट 18च्या देखील खाली आलाय, 17.76 वरती। या चेंडूवरती मोठा फटका आला तर सरासरी जवळजवळ ना भावे सर 16 पर्यंत येईल, म्हणजे चान्सेस बनतील। यस, ये मैच नंदन जब तक रहेंगे जब तक कुछ कहा नहीं जा सकता है। कितने पे बल्लेबाजी करें? 10 गेंदों में 33। कदाचित केंद्रीय राज्यमंत्री चषकाचं सर्वात जलद गतीचं अर्धशतक कमीत कमी 15 ते 16 बॉलच्यात येते की काय नंदन पाटीलच्या बॅटमधनं। समी पाटील तयार, फिर कदमों का इस्तेमाल, फिर निकल के मारा है, गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रन। जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला ठाणे भिवंडी शहरात। बल्लेबाजी हो रही है, क्या बल्लेबाजी हो रही है। ईंट का जवाब पत्थर से, ये देखिए अपने आप को रूम दिया, इनसाइड आउट, मिड ऑफ ऊपर खड़ा था, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ पे 4 रन। प्योर टाइमिंग विथ प्योर स्ट्रोक, क्वालिटी बैटिंग यहाँ से देखने मिल रही है नंदन पाटिल की बल्ले से। 11 गेंदों का सामना किया, बना 37 और यहाँ से देखा जाए तो मुकाबला बन रहा है। धीरे धीरे मैच में इंटर हो रही है टीम हिंदवी प्रतिष्ठान कालेर। चूल्हा आसमां कभी जमी की तलाश न कर, अरे जिले जिंदगी मेरे शेर खुशी की तलाश न कर। तकदीर बदल जाएगी नंदन पाटिल तेरी भी, हार मत मान इस मैच में। सुनापाड़ा के सामने तू बस चला कर, तू बस चला कर। कदमों में दुनिया तभी झुकती है जब आप में झुकाने की ताकत हो, और वो ताकत नंदन पाटिल के बल्लेबाजी से चमक रही है। और रन्स पहले इनिंग में जैसे बन रहे थे, बरस रहे थे, इस मुकाबले में अभी वैसा ही हो रहा है भावे सर। क्या बात है, हिंदी की अच्छी कमेंट्री कर रहे हैं। अगर ओमकार आप कहो तो मैं अपना शटर लॉकडाउन करने के लिए अलीगढ़ से ताला मंगवाता हूँ। नाही तसं काही नाही आहे भावे सर, तुम्ही जर सोबत असाल ना तर कॉम्बॉक्समध्ये समालोचन करण्याची मजा ना ती वेगळी असते। आणि काम कोणतंही असो भावे सर, मी इंडिव्हिज्युअली माझा पर्सनल अनुभव सांगतो, जर समोर मुकाबला करणारा तगडा असेल ना तर ते काम करायला मजा आहे। आणि जर तुम्ही कॉम्बॉक्समध्ये असाल ना तर टफ असतं समालोचन करणं। या गोष्टीचा आवर्जून प्रामाणिकपणे उल्लेख करेल। ये मैच टफ होता हुआ, स्विंग किया है, बल्ले पे पूरी तरह नहीं आई है, डीप मिड विकेट पे गेंद गई है, 1 रन। स्ट्राइक पे फिर नंदन पाटिल, 40 रन, 1 विकेट। सध्या कालेरेना एका बाजूला आतमधून रडतीये तर दुसऱ्या बाजूला बाहेरून खुश देखील तितकीच आहे। कारण आयुष्य म्हणजे काय है, हर कोई आपको नहीं समझेगा, यही तो जिंदगी है। और जिंदगी का सच यही है, जो लड़ेगा वही जीतेगा। और जब तक आप बिखरोगे नहीं तब तक आप निखरो भी नहीं। त्यामुळे या मॅचमध्ये फाईट फिनिश फार इम्पॉर्टंट आहे। मजा येते या मॅचला। अमोल पाटील आलाय बॉलिंग ट्रॅकवर, पहिल्या बॉलवरती सिंगल आणि स्ट्रायकर इनला आता पावर प्ले विखुरला आहे। आता नंदन पाटील फलंदाजी कशी करेल, त्याला किंग ऑफ रिंग म्हटलं जातं, त्याच्या बॅटकडे आता लक्ष जरूर माझं इंडिव्हिज्युअली लागलंय। अमोल पाटिल नंदन के लिए अच्छा ड्राइव, पैरों के सामने आउटफील्ड में खिलाड़ी है, बहुत बढ़िया प्लेसमेंट, हाँ ना चलती हुई और आउट हो गए रोशन मात्रे, रन आउट। कार्य करी तो झकास करी गावाचा विकास करी गावाचा टीमें या तो निखर जाती है या तो बिखर जाती है, और कुछ ऐसे खिलाड़ी हैं जो दबाव में और निखर जाते हैं। महेंद्र मागे त्याच्या Yes. नावाचा उल्लेख करू शकतो। वो तो अजीब खिलाड़ी है महेंद्र मागे, उनको ना गेंदबाज एनालाइज कर सकता है ना कमेंटेटर, इसलिए उन्हें मैंने फिनिशर का नाम दिया है। और बीपीएल की वो बारी कौन भूल सकता है, 10 गेंदों में अर्धशतक। आणि तुम्ही नेहमीच म्हणता की महेंद्र मागेकडे अलिदानचा चिराग आहे
कदाचित आता कालेच्या प्रेक्षकांना वाशिरेला जाऊन तो पटकन घेऊन या मैदानावरती यावा लागेल, कारण नंदन पाटीलला सध्या त्याची फार गरज आहे. अमोल पाटिल, नंदन को कदमों का इस्तेमाल, बल्ले पे पूरी तरह नहीं आई, खाली क्षेत्र में गई है, दूर से खिलाड़ी पहुंचे, 2 रन बना लिए बैट्समैन ने. इन 2 रन से 43 पे पहुंचा है स्कोर हिंदवी स्पोर्ट्स कालेर का 2 विकेटों के नुकसान पर. सुनापाडानं देखील रणनीती आखली भावेश सर. तिसऱ्या ओव्हरमध्ये रिद्धेशला न आणता अमोलला आणलं आणि अमोलला या मॅचमध्ये वापसी करून दिली आहे. आता इकॉनॉमिकल षटक सध्या पाहायला मिळतं. अमोल, नंदन को बढ़िया गेंद, सवाल पूछा और ये देखिए 2 बार बच गए. कहते हैं कि आपके नसीब अच्छे तो आसमान से गिर जाए तो आप खजूर में अटक जाते हैं. ये देखिए बढ़िया निर्णय अंपायर चाहे पवार का. इम्पैक्ट आउटसाइड दी ऑफ स्टंप था. इस ओवर में परेशान किया है थोड़ा नंदन को. नॉन स्ट्राइक के प्रणय पाटिल ने पिछले मैच के मैन ऑफ द मैच जाकर कुछ कानमंत्र दिए. अमोल निकल के मारा है, एक हाथ का शॉट और नंदन पाटिल आउट. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील विजय आणि जे वादळ सुरू झालं होतं फायनली ते थांबलं आणि 15 बॉलमध्ये 40 रन्स आल्या आणि नंदन पाटीलची विकेट या ठिकाणी जाती आहे आणि फार चांगली विकेट अमोलला मिळाली आहे त्या ठिकाणी. आणि अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. पाहिजे आहे उर्वरित जे चेंडू शिल्लक आहेत इथनं 19 आणि त्यामध्ये लक्ष जर आपण पाहिलं तर आता रिक्वायर रन रेट भावेश सर 20च्या पुढे गेला आहे. त्यामुळे अडचणीमध्ये आला आहे तो म्हणजे संघ हिंदवी प्रतिष्ठान कालेर. आणि नवीन फलंदाज येत आहेत नंबर 5 वरती शरद पाडल. पावर हिटिंग के लिए भेजा है. नंदन के लिए टाली होना चाहिए. व्हाट इनिंग ही प्लेड. देखना है कि शरद आए हैं, मजबूत काटी के बैट्समैन है, तगड़े हैं और शॉट भी तगड़े चाहिए यहाँ पर, क्योंकि आस्किंग रन रेट भी किसी पहलवान से कम नहीं है. 20.84, वन ऑफ द हेल्दी आस्किंग रन रेट. बढ़िया यॉर्कर. 3 ओवर की समाप्ति, रन बने 43, 3 ओवर बचे. क्या ओके नहीं कल तो हुश ने मैं, लेकिन मेरे को नीलेश ने बोला है सर थोड़ा भी करंट कम लगा आपको आना पड़ेगा. बोला तुमने पहले डेट देनी बोले, मैंने दी तेरे सामने पूछा और बोल के अच्छा हो सके क्रिकेट है ना, नहीं तो मेरा तो गला दबा देगा. अब 3 ओवर में कितने चाहिए, इक्वेशन क्या है. ये इक्वेशन आती भी 18 गेंदे 66 रन, 22.00 का आस्किंग रन रेट है. और ड्रिंक्स ट्रॉली मैदान में ड्रिंक्स ब्रेक खत्म होता हुआ सभी का फिर से हार्दिक स्वागत है. 3 ओवर में 66 रन, लेकिन नंदन के आउट होने के बाद ये काम कठिन बहुत है लेकिन इम्पॉसिबल नहीं है. ये बहुत ही खूबसूरत नज़ारा वीआईपी डाइस का मल्टी कलर्स लाइट के साथ. खेल की शुरुआत लोधा एंड से गेंदबाज. देखिए आपके 12 मिनट बचे हैं सोनार पारा 3 ओवर के लिए. रिद्धेश पाटिल को बुलाया गया है. सामना करेंगे उनका बैट्समैन प्रणय
पाटिल। खेलने की कोशिश, ऊपरी सिरा, विकेट कीपर लपक नहीं पाए। शॉर्ट थर्मेन थोड़ा स्ट्रेटिश करा था, इसलिए कोई रन नहीं बना। गेंदें कम होती भी, 17 गेंदें 66 रन। नंदन के आउट होने के बाद जो कालेर के समर्थक थे उन्होंने मैदान से जाना शुरू किया। हुक कर दिया है, पीछे खिलाड़ी नहीं है। गेंद पहले बाउंस पर, बैकवर्ड स्क्वायर, एक बाउंड्री के बाहर, 4 रन। गेंद के लाइन के अंदर आए, इंतजार किया और वार किया। 16 गेंदे 62 रन। 16 balls and 62 runs required to victory. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए, ओ स्विंग एंड मिस, बढ़िया गेंद। इस तरह की इक्वेशन में सिर्फ एक गेंद रिक्वायर्ड रन रेट को बहुत बढ़ा देती है। ये देखिए, बहुत बढ़िया गेंद आगे रखा था, कांटा बदला था गेंद ने। बैकफुट पे गए, पंच किया, कोई खिलाड़ी नहीं है। गेंद डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकदार राजा बनी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच 51 रनों पे पहुंचा है स्कोर। 14 गेंदों में 58 रन। फुल टॉस गेंद, पीछे खिलाड़ी है, जम करके रोका है। पंजा गाड़ दिया था गेंद पर, जिस तरह शिकारी पे शेर पंजा गाड़ देता है, या दूसरे लफ्जों में हम कहेंगे जिस तरह वो उछले थे मानो पंप से हवा भर रहे हो। 1 रन आता हुआ अपने स्टेप में चूके टेट पॉल। 13 गेंदे 57 रन। सिर्फ हवाई यात्रा रहेगी ये कालेर के लिए। रोडवेज का सफर उनका खत्म हो चुका है। निकल के मारा, बल्ले पे पूरी तरह नहीं आई। 1 रन बनता हुआ, कुल मिलाकर 4 ओवर की समाप्ति। रन बने 53, विकेटें गिरी है 3, 12 गेंदे और 56 रन। मैंने पहले ही कहा था कि इस तरह के लक्ष्य 100 मैच में 1 मैच में होते हैं जो चमत्कारी होते हैं, और चमत्कार वैसे भी रोज नहीं होते। थोड़ा एक तरफा मुकाबला चलता हुआ अब, और दुनिया में कोई भी व्यक्ति नहीं है जो एक तरफा हार या एक तरफा प्यार चाहे। 1 साइडेड गेम एंड 1 साइडेड प्रेम। खेल की शुरुआत करना है अंपायर। यहां से 12 गेंदों में कम से कम साढ़े 9 सिक्सर लगाने होंगे। 9 सिक्सर और 2 रन, 9.5, 3 रन। क्या अल्पेश गायकवाड, गणित में आपको कितने मार्क्स मिले थे? गेंदबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाज अमर ठाकुर। टी शेखर की याद आती हुई उनकी गेंदबाजी, एज एंड गॉन। हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज, कपिल
लगभग पहले स्लिप पे जाकर विकेटकीपर ने कैच को अंजाम दिया। अब 11 गेंदे 56 रन, 2 गेंदें छूट गई तो मानो काम तमाम हो गया कालेर का। नए बैट्समैन बल्लेबाजी को शैलेश मात्रे आए हैं, सामना करें अमर ठाकुर का। अमर ठाकुर का बॉलिंग एक्शन बहुत ही अजीब व गरीब है। रनअप भी देखिए, ये देखिए बीच में वो अपने आप को रोकते हैं। तेज तरार गेंद, सवाल पूछा हाउ इज दैट, अंपायर सहमत नहीं लेग पाए। जय पवार ने कहा गेंद स्टंप पे नहीं जा रही थी। आइए देखते हैं। यस, अच्छा निर्णय। एक तो लेग स्टंप को भी छोड़ रही थी, ऊपर से ऊपर भी लगी थी, और जो पिचिंग थी वो भी आउटसाइड दी लेग स्टंप थी। अमोल इस मरतबा खींच के मारा है, गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 6 रन। हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज, गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज। 9 गेंदे 49 रन। शैलेश मात्रे का कड़क शॉट, प्रणय का। कहते हैं कि कड़क चाय और कड़क शॉट की बात ही कुछ और है। जन्नाटेदार पुल स्ट्रोक था, गेंद बल्ले से निकली तो उस पर मोहर थी 6 रनों की। स्कोर है इस वक्त 60 रन, 9 गेंदे 49 रन। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए अमर ठाकुर। प्रणय को अपील और आउट। दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास कामे करीने मान, नेता हा आमचा मेहरबान, आहे हो आमची आणवान शान, यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान, विकास काम। जय पवार का बहुत अच्छा निर्णय, क्योंकि पैर झुका हुआ था, विकेटों के सामने थे और आउट हो गए। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए इस मरतबा फ्लिक कर दिया है, पीछे खिलाड़ी है, क्या छूटा, वहां पे आंखों में गेंद लगी है उनके, तुरंत ही पानी की सुविधा की जाए वहां पर। ये देखिए ऊंचाई ज्यादा थी और खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे थे, लेकिन उनकी नजर हटी, आंखों पे लगी है। हेलो, देखिए वो खिलाड़ी अगर ज्यादा चोटग्रस्त हुए हो तो उनकी जगह बारवा खिलाड़ी जा सकता है। आइए हम एक सत्कार प्रोग्राम की तरफ आपको लिए चलते हैं। हमारे बीच हमारे आज के मुख्य अतिथि समर वजह साहब मानपाड़ा से आए, उनका हम सत्कार सम्मान और स्वागत करने जा रहे हैं। शुकेर डाकी साहब, मैं आपसे निवेदन करता हूं कि समर वजह साहब मानपाड़ा, उनका सत्कार सम्मान और स्वागत करें। शुकेर डाकी साहब,
के हाथों से हम उनका सत्कार, सम्मान और स्वागत कर रहे हैं। ये प्रेम भरी शॉल उन्हें ओढ़ाई जा रही है। ये फूलों का गुलदस्ता आपके ज़िंदगी में इसी तरह फूल खिलते रहे, यही शुभकामनाएं। और ये वो मोमेंट हो जो आपकी ज़िंदगी की यादगार बन जाएगा कि आप केंद्रीय राज्य मंत्री चषक में आए थे। बहुत धन्यवाद सर, स्वीकार किया आपने। बैक टू क्रिकेट। इस मर्तबा अगेन सवाल पूछा, एक और विकेट एलबीडब्ल्यू। देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची। साऱ्या देशात होते सीधी टो से जाके टकराई थी और आउट हो गए बैट्समैन। बहुत खूब अजीब और गरीब बॉलिंग एक्शन है। 1983 में भारत के गेंदबाज आए थे टी शेखर, बिल्कुल उनसे मिलता जुलता उनका बॉलिंग एक्शन है। अब आखिरी गेंद, आखिरी ओवर, मिशन इम्पॉसिबल, 6 गेंदे 47 रन। ये जब भी बन सकते हैं जब गेंदबाज चाहे या जब सोनारपाड़ा की टीम चाहे। देखना है कि लोधा एंड से आखिरी ओवर में कौन से गेंदबाज आते हैं। रितेश को बुलाया गया है। सोनारपाड़ा के गेंदबाज लगातार विकेटें पाड़ा, 6 विकेटें अब तक हासिल कर चुके हैं। रितेश, तेज तर्रार गेंद स्विंग होके चली गई विकेट कीपर के पास, प्लेन मिस। एवन जोड़ी के एवन मैन नीलेश पाटिल पूरे मैदान का मुआयना करते हुए। बहुत बढ़िया गेंद थी, लेट स्विंग था वहां पर। इस मरतबा बल्ले की जड़ से खदेड़ा, वाइड यॉर्कर थी। 4 गेंदे दूर है सोनारपाड़ा अगली पायदान पे पहुंचने के लिए। बाबाज 11 सोनारपाड़ा, उनके ओनर काफी खुश हैं। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, बढ़िया गेंद, कान के पास से कहती हुई बैट्समैन को जागते रहो। राइजिंग एंड सरप्राइजिंग गेंद। क्या बॉलिंग कर रहे हैं रितेश। रितेश लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए। इस मर्तबा हवा में खेला है, पीछे खिलाड़ी लॉन्ग ऑफ पे, एक और विकेट गिरता हुआ यहाँ पर हिंदवी स्पोर्ट्स कालेर का। सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज, सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज। कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज। 47 रन। मानो ये ऐसा है जैसे सुई की नोक में ऊंट को दाखिल करना हो। आज तमाम मुख्य अतिथियों ने ज्यादा समय दिया, सभी का हम विशेष धन्यवाद और आभार व्यक्त करते हैं। लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स आते हुए, बढ़िया गेंद विकेटों के ऊपर से, कॉट बिहाइंड और हैट्रिक पे आ गए रितेश। एक गेंद बची है। हैट्रिक का चांस है। हैट्रिक के लिए कोई इनाम नहीं आ रहा है। एक तरफा मुकाबला हो गया, हालांकि नंदन पाटिल के आउट होने के बाद।
एक गेंद बची है। हैट्रिक के लिए अब बैट्समैन के पड़ोसी बढ़ गए हैं, शेजारी वारलियात। हैट्रिक के लिए 1000 रुपए का इनाम। सम्मानीय समर वाजे साहब मानपाड़ा के उद्योगपति, उनके तरफ से रितेश आपको 1000 रुपए का इनाम है। ये देखिए, घेर लिया है बैट्समैन को चारों तरफ से। बैट्समैन है मयूर पाटिल, देखना है मैच दिया है, क्या हैट्रिक देंगे? रितेश लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स और हैट्रिक। 1000 रुपए का इनाम समर वजह साहब की तरफ से। ये मेरे ख्याल से दूसरा हैट्रिक है। एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा, एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार रे. आपल्या भिवंडी डीजे कॉन्ग्रेचुलेशन बाबा स्पोर्ट 8.5 लाख मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं जिन्होंने अर्धशतक जमाया। समीर पाटिल, यस ना योगी? समीर पाटिल ना? अल्पेश समीर पाटिल, यस समीर पाटिल। आपको तुरंत आना है। दोनों टीमें एक दूसरे से हाथ मिलाती हुई, ये क्रिकेट की जीत है। समीर आपको तुरंत आना है प्लीज। बाबाज इंटरप्राइजेस को वासुदेव और सागर पाटिल ने जीत के लिए शुभेच्छा दी है, धन्यवाद। समीर कम फॉरवर्ड प्लीज, मैन ऑफ द मैच। 55 रनों की बारी खेली। समीर को समर साहब की तरफ से 500 रुपए आए हैं और हैट्रिक गेंदबाज रितेश आपको भी ऊपर आना है। समर वाजे साहब ने मानपाड़ा के मशहूर उद्योगपति गोल्डन मैन के नाम से जाने जाते हैं, उनकी तरफ से आपको भी 1000 रुपए आए हैं। समीर आपको भी आना है और रितेश आपको भी आना है। यस, वेलकम। यस, सबसे पहले रितेश आप आइए। हम आपको हैट्रिक के लिए 1000 रुपए उन्हीं के हाथों से देते हैं जिन्होंने दिए। समर वाजे साहब, मैं आपसे निवेदन करता हूं, समीर को हैट्रिक के लिए आपको ये 1000 रुपए देना है। रितेश ने हैट्रिक लिया। यस, रिगदेश, वन ऑफ द ग्रेट फास्ट बॉलिंग। वेलकम रिगदेश, कम फॉरवर्ड प्लीज। पहले आपको 1000 रुपए लेना है। वेल डन। जाते जाते बिना एटीएम के कैश। अब आइए समीर, व्हाट इनिंग ही प्लेड, कमाल की बल्लेबाजी। आइए, हम आपको मैन ऑफ द मैच अवार्ड देने जा रहे हैं। आइए नितिन पाटिल, आपको ये क्रिस्टल मेडल पिना रहे हैं कि आपने बहुत बेहतरीन बल्लेबाजी की है। ये कैप हम आपको दे रहे हैं सम्राट पाटिल साहब, लेकिन ये कैप